दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही आली पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना रोज बक्षीस देणार नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हुडको कॉलनी, सह्याद्रीनगर, लोणावळा या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ धनश्री अनिल टोपे या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार. आज हा भाग या ठिकाणी आपण साजरा करणार आणि लगेचच निघणार आहोत प्रवासाला, कारण हा प्रवास सुरू होतोय महाराष्ट्रातल्या विविध गणपती बाप्पांच्या देवळाच्या दिशेने. कारण उद्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होणार, गणपती बाप्पांचं आगमन होणार आणि मग या गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या काही गणपती बाप्पांच्या देवळात जाऊन त्या बाप्पांचं दर्शन तुम्हाला घरबसल्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून घडवणार आणि मग प्रत्येक भागामध्ये तिथे उपस्थित असलेल्या वहिन्यांना सहभागी करून त्यांना आनंद देत त्यांना पैठणीसुद्धा देणार. किती जणी सहभागी होणार यासाठी उत्सुकता टाळून ठेवा. तर सुरुवात करूया आजच्या भागाला आणि बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. सुरुवात करूया गप्पांना भेटून टोपे कुटुंब. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. घ्या उखाणा. शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, अनिल रावांचं नाव घेते प्रेमभाव भक्तीने. अरे वा, बरे करता तुम्ही. मग हे नाव घेताना भक्तीने तुमच्या अरे हसता पण मला मगाशी या उखाणा सुद्धा शक्तीने घेतायत की काय असं वाटत होते. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. ही माझी मुलगी. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या आई. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. त्या मोठ्या जाऊबाई. ही माझी बहीण. हा, ही माझी बहीण नंबरची. ही माझी पुतणी. हा माझा पुतण्या. नमस्कार. हा माझा दीर. नमस्कार. हा माझा मुलगा. हे माझे मोठे दीर. ते दुसरे मोठे दीर. आणि हा सगळा माझा कॉलनीतला मित्रपरिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. कोणाचं नाव राहिलं तर रागवू नका. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. निसर्गाच्या रक्षणासाठी लावा झाडे, शंकररावांचं नाव घेते पैठणीसाठी. सर्वांनी केले कडे पण मीच जिंकणार गडे. 7 समुद्रापलीकडे राधाकृष्णाचा रास, आजची पैठणी माझ्यासाठी खास. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? लोणावळ्यातच वलवण गाव आहे. कुठे? लोणावळ्यातच एक गाव आहे वलवण म्हणून. वळवण. मग तिथे कोण कोण असतं आता? तिथे माझी आई आणि म्हणजे आम्ही 6 भावंड. त्याच्यातले म्हणजे मॅरिड 4 आम्ही आहे आणि 2 भाऊ. म्हणजे आता तिथे फक्त 3 जण आहे. आई बरोबर? आई बरोबर 2 भाऊ. वडील एक्सपायर झाले माझं लग्न झाल्यानंतर. तुम्ही इतक्याच हळू बोलता का रोज? हा, काय हो? भरपूर मोठा आहे माझा आवाज. आज एकदम कमी कसा आलाय? काय हो? काय झालं? काही नाही. मिस्टरांना बोलूया का? धीर द्यायला बोलवा मिस्टरांना. हो, इकडे या. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? लोणावळ्यात. लोणावळ्यात कुठे? गावठाणमध्ये. गावठाणमध्ये. कोण कोण होतं राहायला? वडील, भाऊ आणि आत्या. हां. आणि दुसरा एक भाऊ. सगळे इथेच राहायला. मग लग्न कधी जमलं? 94. कसं काय हो? अरेंज मॅरेज. ते आलं लक्षात, पण कसं काय? दिराने मागणं आणलं, मोठ्या दिरांनी. हां. आणि मग आमच्या गावामध्ये यांची बहीण राहते मोठी. त्यांनी मला बघितलं होतं. मग त्यांनी दिरांच्या कानावरती घातलं. दीर आणि जाऊ बघायला आले. आणि हे कधी आले? पहिले दीर आणि जाऊ येऊन गेले, नंतर हे आले. मग बोललात कधी पहिल्यांदा? ज्या दिवशी बघायला आले त्याच्यानंतर बघून गेले.
त्याच्यानंतर सेकंड टाइमाला आल्यानंतर त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या कुठे? घरात मध्येच आमच्या. हो का? काय काय गप्पा मारल्या हो? लक्षात नाही? लक्षात नाही. माझ्या आहे पण लक्षात. मी जास्ती त्यांना प्रश्न विचारले. काय सांगताय? काय काय विचारलं होतं त्यांनी? त्यांनी मला पहिलं नाव विचारलं, मग शिक्षण विचारलं आणि शांत राहिले. मग मी त्यांना त्यांचं नाव विचारलं, काय करतात विचारलं, घरात कोण असतं, सगळं विचारलं. सगळी हिस्ट्री विचारली. मग काय म्हणाले ते? उत्तरं दिली. अरे वा, छान. छान दिली. आणि मग लगेच होकार झाला? हा. हो. घरी गेल्यानंतर ते म्हटले की हो, मान्य आहे. चांगली प्रश्न विचारते. कारण त्यांनी खूप मुली बघितल्या होत्या. हा. आमच्या घरातले अक्षरशः कंटाळले होते त्यांना. हो, त्यांना मुली बघून बघून का खूप बघितल्या होत्या? खूप बघितल्या मुली. मग असं काय यांच्यात वेगळेपण होतो? तुम्ही होकार दिला? चांगली वाटली त्या time. चांगली वाटली. आणि भरपूर प्रश्न विचारले तुम्हाला? विचारले म्हणूनच मी पसंत केलं. अरे वा. आणि मग लग्नाची काय तारीख कोण सांगेल? 14/5/1994. 94 मध्ये लग्न झालं. म्हणजे आता किती वर्ष झाली? 20 वर्ष पूर्ण झाले. आणि हे तिघे का? ही तिघे. बरं, तुम्ही काय करता? मी BCA करते सिंहगडमध्ये. आपण? 11th स्टँडर्डला डॉन बॉस्कोमध्ये. आपण? 9th स्टँडर्ड डॉन बॉस्को. काय सांगाल आई बाबांविषयी? आई स्वयंपाक खूप छान करते. आई स्वयंपाक छान करते. मग बाबांना देत नाही का? नाही देते ना. देते. तुम्हाला आवडत नाही जेवण? कुठला पदार्थ जास्त आवडतो? वांगे बटाट्याची भाजी आवडते. आवडते. मग ह्या करत नाहीत का? करतात. आणि कुठला पदार्थ आवडत नाही त्यांनी केलेला? कारले वगैरे काय? कारलं बिरलं नाही आवडत आहे. कशाला करता हो कारलं? मला आवडतं. तुम्हाला आवडतं? हा. आणि काय सांगाल आई बाबांविषयी? आई खूप स्ट्रिक्ट आहे. आई स्ट्रिक्ट आहे अभ्यासाबद्दल. अभ्यासाबद्दल. आणि बाबा? बाबा स्ट्रिक्ट नाही आहे. नाहीये. आई जास्त स्ट्रिक्ट आहे. काय रे? हा? खूप मारते. दिवसात किती वेळा पडतो? मस्ती केली तर पडतोच. हो. तरी किती वेळा? साधारण या महिन्यात किती वेळा झालाय मार खाणं? जास्त नाही, 5-6 वेळा. ऍव्हरेजच आहे हा. बरं, तुमच्या पत्नी चिडतात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रागावतात? कुणीतरी एक पाहिजे ना. हा. सगळ्यांनी जर त्यांच्या उरावर बसलं तर मग ते काय बोलणार? बरोबर आहे. सगळ्यांनीच जर त्यांना इतकं स्ट्रिक्टपणे वागवलं तर मुलं काय आपलं मन कोणाकडे मोकळं करणार? बरोबर सांगताय तुम्ही. बरं, ह्या फक्त यांच्यावर चिडतात की मुलांवरच चिडतात का? बाकी नाही ना कोणावर? नाही बाबा, तुमच्यावर? बिलकुल साधारण वर्षभरात? नाही. हा, कधीच नाही. एकदाही नाही? चान्सच देत नाही आपण तसं. काय सांगताय? तुम्ही शोधत असता का चान्स? हो, मी शोधते. पण तुम्ही ओरडतच नाही त्यांना? नाही. का? नाही. का? कारण खूप वेळ ते बाहेर असतात. हा. ज्यावेळेस ते घरात येतात ते कंटाळलेले असतात. पण ते का बाहेर राहतात माहितीये खूप वेळ? नाही. ते घरी राहिल्यावरती कोण ऐकून घेईल ती बडबड? म्हणून ते ते त्यांनाच असतं. माहिती. बर, मला आता तुम्हाला विचारायचं आहे की लग्न झालं तेव्हाची तुमची परिस्थिती कशी होती? आता जशी आहे व्यवस्थित सगळं तशीच होती 94 मध्ये? आता बेटर आहे. आता चांगली आहे. मग याचं श्रेय कोणाला द्या? पूर्ण श्रेय बायकोला. आम्ही तर झिरोच होतो. हो. मग हे सगळं उभं केलं त्यांनी. हा. तुमची साथ होती, मदत होती, सगळं होतं, पण सगळं दिशा नव्हती, दिशा दिली योग्य त्यांनी. येस. काय हो, आज हे सगळं श्रेय तुम्हाला देत आहेत, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. खूप छान वाटतंय. सुरुवातीला लग्न जेव्हा झालं तेव्हाचा काळ कसा होता? कशी होती परिस्थिती? खूप म्हणजे होती, मध्यम असे होते. पण म्हणजे आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. माझं एकच होतं की स्वतःचं घर पाहिजे. कारण मी आईकडनं आले की असं स्वतःचं घर होतं, हे एकच ध्येय माझ्या पुढं होतं. मी स्वतःचं घर घेतलं आणि त्याच्यानंतर आता मुलांचं एज्युकेशन हेच माझं महत्त्व, म्हणजे पुढचं काही ते सगळं. आणि त्याच्यात प्राधान्य पण म्हणजे ह्यांनी सपोर्ट केला म्हणून मी पण इथपर्यंत येऊ शकले. म्हणजे दोघांची बरोबरी त्याच्यात. बरोबरी आहे. एकट्याचा नाहीये वाटा पूर्णपणे. नाही का? नाही, दोघांची बरोबरी. इथपर्यंत संसाराचा गाडा आणणं म्हणजे दोघांची बरोबरी आहे. आई, काय हो, जावयाबद्दल काय सांगाल तुमच्या? खूप चांगलं आहे. हा. बहिणीचं काय म्हणणं? आमचे भाऊजी पण चांगले, माझी बहीण पण चांगली, तिची पूर्ण फॅमिली छान आहे. म्हणजे आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. आज तुमचा संसार उभा राहिला त्याचं श्रेय त्यांचंच आहे? हो. हा. हो. मिस्टरांचं आहेच तुमच्या? माझ्या बहिणीचं आहे. बहिणीचं आहे. हो.
जाऊबाई छान आहे तिचा स्वभाव. आपण कधी पण काही बोललो तरी उलट वगैरे काही कधीच बोलत नाही. आणि हे पण खूप म्हणजे असे अल्लड होते. ज्या वेळेला मी या घरात लग्न करून आले त्यावेळेला आम्ही म्हणजे मावळण सासूबाईंची 2 मुलं आणि हे असे तिघं पण खूप वयाने लहान होते. त्याच्यामुळं कधी मी दीर भाऊजाई म्हणून कधीच वागलो नाही. त्याच्यामुळे मग ती पण आली, ती पण खूप लहान होती, त्यामुळं काहीच यायचं नाही तिला. मग असं छोट्या बहिणीसारखंच तिला सांभाळून घेऊन इथपर्यंत आज आणलंय तिला. खूप सांभाळून म्हणजे स्वयंपाकापासून तर अक्षरशः मला साडीसुद्धा नेसता येत नव्हती. एवढं मला सपोर्ट माझ्या जावेनी केलेलं आहे की एखादी म्हणजे आईचं स्थान मी तिला देऊ शकते या जगात. आणखी काय पाहिजे? असं शेवटपर्यंत. आत्ता वजन किती गोळा करणार आमच्या माऊली ते बघूया. आमच्या वहिनींना जितकं वजन सांगणार तितकं वजन 2 मिनिटात गोळा करणार का तेही बघूया. वजन जेवढं सांगणार तेवढं गोळा करायचं. 333 ग्रॅम. 333 असा आकडा. वेळ 2 मिनिटाची. सुरू झाली. अजून 33 ग्रॅम पाहिजे. एक मिनिट पूर्ण झालं. अभिनंदन. किती वस्तू आहेत बघूया. मोजा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9. 200 रुपयाप्रमाणे 9 वस्तू म्हणजे 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदनही केलं. नमस्कार. नमस्कार. त्यांनी काय बदल केला पाहिजे हो स्वभावात? ते खूप शांत असतात, त्यांनी बोलावं. काय हो? शांत आहात ते खूप बोला असं त्यांचं म्हणणं आहे. कधी बोलणार? गप्पा मारल्या पाहिजे ना. तुम्ही गप्पा कमी मारता. मारतो, गप्पा मारतो पण एवढं एक्स्ट्रा नाही मारत. बाहेर आहे मारतो. मी एक्स्ट्रा नाही म्हणलेली. ज्या काही त्या घरात गप्पा मारल्या पाहिजे ना. काय हो तुम्ही बोलत नाही, कमी बोलता. नाही, एक तर वेळ कमी असतो. आता मुलं मोठी झाली तर आपण काय गप्पा मारायचं? आपण गप्पा मारत बसलो तर त्यांच्याकडे कोण पाहणार? बरोबर. हा, म्हणून नाही. म्हणून तुम्ही बाहेर गप्पा मारता. बाहेर गप्पा मारू. हो गे ना. त्यांच्या समोर त्यांना नको वेळ द्यायला. मग बरोबर आहे तुमचं. आणि यांनी काय बदल केला पाहिजे हो स्वभावात? नाही, आहे बेस्ट आहे. बेस्ट आहे. थोडक्यात बोलतात पण महत्वाचं बोलतात. बरं, या दोघांबद्दल बाकीच्यांचं काय सांगणं आहे? सासूबाई आल्यात का? सासूबाई. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? सून कशी आहे? हा, छान आहे. छान आहे म्हणजे स्वभाव छान आहे तिचा. मन मिळावे. मुलाचा आवाज मोठा आहे की सुनेचा आवाज मोठा आहे? नाही, आवाज मोठा कोणाचाच नाही. दोघे शांत आहेत. शांत आहेत का? वा वा, काय कौतुक करतायत. आहेच मी तशी. हायच मी तशी नाही. त्यांना टेन्शन आलंय. तुम्ही निघून जाल नंतर माझं काय फरक नो पडी. बरोबर. आता या अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. हा, म्हणजे शीर्षकाचा अभिनय करायचा. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. एक गाव 12 एकापेक्षा एक. एक गाव 12 एकच वड आहे का? एकच वड आहे. 3 वड आहेत. पहिलं एक पहिलं एक आहे, एक शब्द आहे. गेला जाऊ द्या. दुसरा सांगा. पुढं काय? पुढचे सांगा ना. 45 सेकंद. या जा. 3 आहेत ना. चित्रपटाचं नाव. पहिला एकटी जात होते मी. एकटी एकापेक्षा एक मैल. एक जाऊ द्या. एक 10 जाऊ द्या. शब्द सांगा ना. 9 करा नाही.
आठ, एक झोपी गेला. सात, एक रात्र दिवस. पाच, चार, तीन, दोन, वेळ संपली. एक उन्हाळ दिवस. आता थांबा. आता परत पुढची 45 सेकंद मराठी गाणं. हा, मराठी गाणं. वेळ सुरू झाली. वेळ सुरू. जोडली मी नवरा माझा. बोलायचं नाही, ओठांचा अर्थ. गाणं गाणं आहे, गाणं मराठी गाणं. माझ्या संगतीनं माझ्यासाठी 10, 9, दोघांनी करा ना. 8, 7, डोंगरावर 6, 5, 4, 3, 2, 1. माझ्या डोळ्यात वेळ संपलं. जवळ आले होते तुम्ही. माझ्या राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यात शोधत ठेवा. माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यात शोधत. आणि आता म्हण तरी ओळखा. नुसते आपलं काहीतरी सांगतायत. वेळ सुरू झाली. म्हण आहे, म्हण. आती तिथे माती. घरोघरीच माती. जावा जावा छोटी थोरली जाव. काना मागून तिकडे बघ. काना मागून तिकड झाली. अभिनंदन. बरोबर. कोणी ओळखलं? बरोबर, अभिनंदन. झी मराठी कडून हे बक्षीस तुम्हाला. अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी यामधली काढूया. कुणाचं नाव जाहीर होणार पटकन बघूया. घ्या, एक चिठ्ठी काढा. काय बघून ठेवली आहे वाटतं. घ्या. नाव आहे विमल पांडे. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. नाव सांगा. विमल पांडे. कुठे राहता आपण? हुडकोमध्येच. हुडकोमध्येच. घरी कोण कोण असतं? अरे माझे मिस्टर एक मुलगी आहे. बरं, आता घरातलं कोण आहे इकडे? कोणीच नाही, माझी एक छोटी मुलगी आहे. बोलवा त्या मुली. आशू ये. आशू ये. चला, टाळ्यामधून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी. हा फुटबॉल इथून टाकायचा आणि तो त्या 3 रिंग पैकी कुठल्याही एका रिंग मध्ये थांबला पाहिजे. 10-10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे थांबा, तुम्ही थांबा, तुम्ही टाका ती. हे घ्या पुढचे 3. दोन तुम्ही टाका.
1. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पांडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या टोपे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या टोपे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हुडको कॉलनी लोणावळा इथे रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे आणि उद्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय, तेव्हा पाहायला विसरू नका गणपती विशेष भाग. महाराष्ट्रातल्या विविध गणपतींचं दर्शन होम मिनिस्टरमध्ये. आणि उद्या आहे गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना. त्यांचं स्वागत करूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.